सामन्याकडे वळूया. नवीन सामना सुरू होतोय. प्रवीण आणि ऋतिक हा सलामीची जोडीसाठी गेलेला आहे, तर विनायक हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा नवीन सामन्याला पहिला चेंडू डॉट जातोय. चांगली सुरुवात विनायक मार्फत. प्रवीण आणि ऋतिक अशी सलामीची जोडी. यावेळी मारण्याचा प्रयत्न ऑन लॉंग ऑनला झेल घेण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाकडनं, मात्र तसं काही घडत नाही आणि दोन धावा मिळत आहेत. या दोन धावेने स्वतःचं संघाचं खातं खोललं जात आहे. बिनबाद दोन धावा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. प्रवीण आणि ऋतिक. तो कोण आहे? प्रवीण आहे ना. प्रवीण आणि ऋतिक ही सलामीची जोडी. यावेळी अष्टमच्या बाहेरचा चेंडू गलीच्या दिशेने, गलीकडनं थोडासा डीप पॉईंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. एकच धाव. संघाची धावसंख्या 3. 3 चेंडूची समाप्ती. धावसंख्या बिनबाद 3 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईटचा इशारा. धावसंख्या 4. विनायक नंबर 04 ची जर्सी. यावेळी कार्पेट ड्राईव्ह चेंडू येतो शॉर्ट कव्हरला. चंद्रकांत आलिम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आम्ही विनंती करतोय पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. चंद्रकांत आलिम यांनी पॅव्हलियनमध्ये येऊन बसायचं आहे. या ठिकाणी यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह. वॉट अ शॉट. अतिशय चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षण बघा. लॉंगांचा क्षेत्ररक्षण धावत येऊन त्या ठिकाणी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र या ठिकाणी धावची झाले. जी धाव नव्हती ती घेण्याचा प्रयत्न. दोनच काढले. प्रवीण बाद झालेला आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. प्रवीणची इच्छा नव्हती तिसरी धाव घ्यायची, मात्र सरळ धावत सुटला तो ऋतिक. आणि या ठिकाणी आणखीन एक गडी, पहिला गडी बाद होतोय. धाव संख्या 7 असताना. राकेश. विनायक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिला गडी धावचीच्या रूपाने बाद झाला. धाव संख्या 7 असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी मात्र खूप आणि खूप बाहेरचा चेंडू आहे. नक्कीच एक धाव. धावसंख्या 8.
चेंडू डॉट जातोय. पहिलं षटक संपतंय. नंबर 2चा गोलंदाज राज येतो गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या फक्त 8 धावा झालेल्या आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. यावेळी मारण्याचा प्रयत्न, एका हातात झेल घेण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू फाईन लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी जातोय. फार वेगाने हा पटका होता. झेल घेण्याचा, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला. तर राकेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस डिलिव्हरी. आणखीन या 6 धावा. अप्रतिम शॉट. बघा, खराब गोलंदाजी होताना दिसते या ठिकाणी आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाकडनं घेतला जातोय. संघाची धावसंख्या फार वेगाने वाढते, ती 18वर पोचते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. खराब असे गोलंदाजी राज मार्फत. राजला थोडासा कानमंत्र दिला आहे ते लॉंगॉनच्या क्षेत्रक्षाने. यावेळी मारण्याचा प्रयत्न, चेंडू एस्ट्रेकीच्या हातामध्ये जातोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्येमध्ये बदल नाही. थोडंसं कमबॅक केलं जात आहे. 2 चेंडू होते ते ऑनसाईडला टाकले होते लेग स्टंपच्या बाहेर आणि त्याचाच पुरेपूर समाचार राकेशने घेतला होता. यावेळी मात्र थोडी चांगली गोलंदाजी, चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी राजची. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा चेंडू बॅटवर घेतला. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतः चेंडू घेऊन जातोय क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 19वर पोचते. धावसंख्या 19. पुढचा चेंडू, यावेळी मोठा पटका. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि एक सोपा झेल टिपला जातो मिड विकेट रिझनमध्ये. कारण आजच्या दिवशी जवळजवळ 8 झेल ड्रॉप झालेत. लक्षात घ्या, झेल सुटायचा दिवस होता, मात्र या ठिकाणी चांगलं जज केलं आहे. आणखीन एक गडी बाद होतं.
राजेश येतो नवीन फलंदाज खेळण्यासाठी. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र डॉट जातोय. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटक संपतंय दुसरं. या षटकामध्ये 11 झालं बघा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धाव आल्या, तर त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले. बघा किती कमबॅक चांगलं केले ते गोलंदाजाने, राजने. नंबर 3चा गोलंदाज संकेत गोलंदाज मार्कवर येतो आहे. उंच पुराचा खेळाडू आहे. बघूया कशी काय सुरुवात करतोय. या अगोदर राजने काहीसे 2 चेंडू खराब टाकले होते, मात्र त्यानंतर चांगला कमबॅक केलं होतं. यावेळी अप्रतिम डिलेवरी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. बघा ॲक्शन सुद्धा अतिशय चांगले आहे ती संकेतची. चेंडू मात्र डॉट जातोय. पहिला चेंडू विनायकने हाताळला होता या डावामध्ये, त्याने सुद्धा डॉट टाकला होता. मात्र राजने पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा दिल्या होत्या, तर संकेतच्या पहिल्या चेंडूवर डॉट जातोय. अतिशय चांगली सुरुवात आहे. मात्र राजने त्यानंतर जे कमबॅक केलं होतं ना, त्याच जोरावर संघ मागे पडला होता. धावसंख्या 19 आहे. 13 चेंडू टाकून झालेत अजूनपर्यंत तरी. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक या ठिकाणी नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. थोडासा 2 शतरक्षक मिसफील्ड आणि यानंतर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती 21वर पोहोचते. 21. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद झाले, धावसंख्या झाली ती 21. राकेश आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी स्विच इट करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा. धावसंख्या झालेली आहे ती 22वर पोचते. वाईड आला. 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खराब डिलेवरी. नक्कीच वाईटचा इशारा. आणखीन एक खराब डिलेवरी. ग्राउंडच्या बाहेर चेंडू जातोय. धावसंख्या 23. चेंडू निर्धाव. हलकासा ड्राईव्ह, एकच धाव मिळते. मात्र धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल. या ठिकाणी ओपन ग्राउंड आहे बघा. या ठिकाणी बरेच कालच्या दिवशी षटकारांची आतषबाजी होती.
24 धावा झालेल्या आहेत. यावेळी मोठा फटका आहे कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाच्या मात्र हातामध्ये चेंडू गेलेला आहे. एकच धाव. धावसंख्या 25. आणखीन एक वाईट चेंडू. 26 धावा होत आहेत. तिसरा वाईट चेंडू हाताला जातोय तो संकेत मार्फत. 9 चेंडूंचं षटक टाकावं लागेल. धावसंख्या 26. मात्र धावसंख्या बॅटमधून येत नाही बघा. धावा आटल्या आहेत या ठिकाणी. 8 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि हा 9वा चेंडू डॉट आहे. षटक संपते तिसरं. 18 मध्ये 9 चेंडू डॉट आहेत आणि 4 चेंडू वाईड आहेत. म्हणजे बॅटमधून काहीच नाही. सव्वीस धावा आहेत. 26. गोलंदाज प्रसाद येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या 26 झाले. या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. स्लॉग ओव्हर आहे. धावसंख्या वाढवावी लागेल. यावेळी अगोदर शफल झाले होते. फाईन लेगच्या दिशेने मारायचा होता. मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय. मात्र त्या ठिकाणी बघा तुमच्यासाठी क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. कदाचित वाटलं असेल की मी त्या ठिकाणी मारतोय. कदाचित जेलसुद्धा जाऊ शकतो. मात्र बॉलरच्या चेंडूच्या रेषेत येऊन तुम्ही खेळायचा आहे. चेंडू मात्र डॉट झालाय. 10वा चेंडू डॉट जातोय. 11वा डॉट चेंडू. मला वाटतं सर्वात जास्त डॉट चेंडू खेळण्याचा रेकॉर्ड ह्या टीमच्या नावावर आहे. कारण बघा 24 चेंडूमध्ये जर तुम्ही 11 डॉट गेले तर नक्कीच तुम्ही बॅकफुटला येऊ शकता. धावसंख्या होऊ शकत नाही. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 26. यावेळी मारण्याचा प्रयत्न. यावेळी यशस्वी चेंडू फाईन लेग रिजनमध्ये मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मी अगोदर म्हणलं होतं की क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावण्यात आले. त्याच दिशेने तुम्ही मारण्याचा प्रयत्न. मात्र एक धाव मिळते. एका धावेने 27 धावा होत आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये मात्र पंचांच्या माहितीप्रमाणे नक्कीच वाईड होता. थोडासा लेग स्टंप सोडून जाणार होता. वाईडचा इशारा. वाईट दिलाय. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 29. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू 12वा चेंडू डॉट. म्हणजे 24 मधले 12 डॉट. 4 वाईड आहेत. 24 मध्ये 5 वाईड आहेत. 12 डॉट आहेत. मग बॅटमधून किती आल्या? हा सुद्धा चेंडू डॉट आहे. 13वा डॉट. त्याला कुठला तरी रेकॉर्ड आपल्या नावी होतोय. आणि क्रिकेट हे रेकॉर्डचं माहेरघर म्हणावं लागेल. कारण बरेचसे असं
रेकॉर्ड हे क्रिकेटमध्ये होत असतात. कालच्या दिवशी पण रेकॉर्डच झाला ना. पहिले 3 चेंडू डॉट जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. शेवटच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार. आणि हा झेल टिपला जातो, आणखीन एक गडी बाद होतोय. संपलं ना. 29 धावा झाल्या. 30 धावा जिंकण्यासाठी लक्षात घ्या. 4 षटकामध्ये फक्त 30 धावा जिंकण्यासाठी.
गोलंदाजी मार्कवर प्रवीण आहे. धन्यवाद डीजे. फलंदाजाचं नाव सांगा. विनायक आणि प्रसाद. स्ट्राईकला आहे विनायक, तर नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. जिंकण्यासाठी फक्त 30 धावांची गरज. 24 चेंडू आणि 30 धावा. तर मात्र गोलंदाजाला करामत करावी लागेल. फलंदाजाने हारागिरी पत्करली. बॅटमध्ये चेंडू आलेले नव्हते. यावेळी पहिला चेंडूवर इरादे स्पष्ट. 4 धावांसाठी पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे 4 धावांसाठी, कारण मोठा गॅप आहे. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि नक्कीच 3च खेळाडू बाहेर होते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट फाईन लेग रिझनमध्ये. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येईपूर्वी पुन्हा एकदा चेंडू मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जो होता ना ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जातोय. 2 धावा मिळत आहे. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 6. 2 चेंडूमध्ये 6 धावा आलेत. जिंकण्यासाठी फक्त 30 धावा आहेत आणि तिथे तुम्हाला धावा रोखावे, तिथे तुम्ही धावा देताय. होतील काल तर केवढं मध्ये गॅप झालेला. याच्यामधला यावेळी झेल आहे, मात्र 3 क्षेत्राच्या मध्ये पडतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. आणखीन या 2 धावा. संघाची धावसंख्या 8. यावेळी मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिला चेंडू असा पडला आहे की नक्कीच धाव गेलेली नाही, कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या. चौथ्या चेंडूवर नक्कीच डॉट चेंडू म्हणून या ठिकाणी हाताला जातोय तो गोलंदाजामार्फत. गोलंदाज प्रवीण. पुन्हा गोलंदाज मार्कवर नायदा बेगीट करण्याचा प्रयत्न. चेंडू गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय. आनंद खेळण्यासाठी जातोय. नवीन फलंदाज. संघाची धावसंख्या 8 असताना पहिला गडी बाद झालेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. नक्कीच षटक संपतंय पहिलं. धावसंख्या 1 बाद 8 धावा. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज असताना 4 षटकामध्ये मात्र 8 धावा आलेल्या आहेत.
चला टीम मीटिंग घेताना टाइमपास होणार नाही याची खबरदारी घ्या. टीम मीटिंग कमी घ्या. वेळ फार कमी आहे. कालच्या दिवशी आपण पाहिलं सेमीफायनल 2 षटकांची होती. 7-10 पर्यंत मॅच चालू होती. शेवटच्या षटक कालोख होता. पहिल्या 3 चेंडूत डॉट आणि नंतरच्या 3 चेंडूत 3 षटकार आले. भार्गव पाटील यांनी 3 षटकार ठोकले होते आणि सामना संपवला होता आपल्या बाजूने आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. 8 धावा झाल्यात पहिल्या षटकामध्ये. जिंकण्यासाठी 30 धावांचं लक्ष्य आहे. नवीन गोलंदाज येतोय, तो दिनेश येतोय. गोलंदाजी मार्कवर नंबर 36 टी शर्ट घालून तोच गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग रिझनमध्ये. 1 धाव घेतलेली आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 9वर पोचते. 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय दिनेश. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये पुन्हा काम करतोय. धन्यवाद. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने बघा चेंडूचा अंदाज न घेताच बॅट फिरवली जाते. अंधली बॅट मारतात ना, अंधला शॉट, तसा शॉट होता हा. मात्र 1 धाव देऊन गेलेला. धावसंख्या वाढून होते ती 10वर पोचते. अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 15. 15मध्ये 20 धावा. 15 चेंडू 20 धावा. मात्र चांगली गोलंदाजी बघा ती दिनेश मार्फत. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात, 1 गडी बाद केला. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आहे या ठिकाणी बघा, कॉलिंग नाही दोन्ही शतरक्षकामध्ये. शॉर्ट कव्हरचा शतरक्षक सुद्धा आला होता, लॉंग ऑफचा शतरक्षक सुद्धा आला होता. ॲक्च्युली लॉंग ऑफचा शतरक्षक झेल घेऊ की नको शेवटच्या क्षणी हात घालतोय, झेल ड्रॉप होतोय. 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 12. शतरक्षण करताना नक्कीच कॉलिंग असायला हवं. मात्र या ठिकाणी तसं कॉलिंग नव्हतं आणि त्याचाच फायदा नक्कीच फलंदाजाला मिळतोय. जेल ड्रॉप 2 धावासुद्धा मिळत आहेत. पुन्हा आता यावेळी हलकासा खेळून काढला बॅक टू द बॉलर. चेंडू मात्र निर्धाव जातो. बघा चांगलं कमबॅक होत आहे. चांगला अनुभव आहे बघा काहीच गोलंदाज दिनेशमध्ये. काय होतं आहे मला असं दिसतंय नाही, असं होतंय ना. चालेल चालेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी दिनेशची. यावेळी फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडासा गॅपमध्ये चेंडू जातोय. शतरक्षक त्या ठिकाणी अतिशय चांगलं शतरक्षण करतोय. बघा ज्या ठिकाणी लांब असा चेंडू गेला होता मात्र 1च धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या आहे. षटक संपताय दुसरं. धावसंख्या झाली ती 13. फक्त आणि फक्त 5च धावा या षटकामध्ये आलेल्या आहे. फार अनुभव त्या गोलंदाजामध्ये दिनेशमध्ये आणि तोच या ठिकाणी 50 लावतोय आणि धावसंख्या रोखली गेली. आता मात्र 2च षटकं शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 15 धावा. माफ करा, 17 धावांची गरज. 12मध्ये 17 आहे कारण 30 धावांची गरज होती. 12मध्ये 17. आता मात्र रन रेट वाढतोय. त्याचं कारण म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी ॲक्युरेट गोलंदाजी केली. पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 8 धावा, त्यानंतर फक्त 5 धावा.
नंबर 3चा गोलंदाज रोशन येतो गोलंदाजी मार्कवर. बघूया या गोलंदाजाला कसं काय थोपवलं जातंय, काय फलंदाज कशी काय फलंदाजी करतोय की गोलंदाज थोपवलं जात आहे ते फलंदाजांना. यावेळी जागेवरून केल्याचा प्रयत्न, मात्र वाईटचा इशारा. ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू, एक धाव देऊन जातोय. धावसंख्या वाढून होती ती 14वर पोचते. आता मात्र 16 धावांची गरज आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये पहिला वाईट चेंडू हाताळला जातोय. यावेळी पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आता मात्र ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू. या ठिकाणी दोन गोलंदाजांनी धावसंख्या थांबवली होती. त्यानंतर जी गोलंदाजी होते ना, खराब गोलंदाजी होताना दिसतंय. धावसंख्या झाले 15. अजूनही 15 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 धावा. यावेळी चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जातो, एकच धाव देतोय. धावसंख्या वाढून 16वर पोचते. 11 मध्ये 14, 11 चेंडू आणि 14 धावांची गरज. 11 मध्ये 14 धावांची गरज आहे. 11 चेंडू 14 धावांची गरज. हवा सुद्धा थांबलेली आहे या ठिकाणी. मात्र टाइमपास करू नका. प्लॅनिंग असायला हवं, मात्र तुम्ही जास्त वेळ घ्यायचा नाही. पुन्हा गोलंदाज मार्कवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये. ओढा कॅच. सुरेख झेल टिपला जाईल. धावता झेल जज केलेला आहे, कारण आजच्या दिवशी झेल पडण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र या ठिकाणी झेल टिपला जातोय. आणखीन एक गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या 16 झालेली आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. 10 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न जास्त झाले. चेंडू वाईटच्या रूपाने. 3 चेंडू वाईट पडलेत बघा. ते 3 चेंडू तुम्हाला मागणी ठेवू शकता शेवटी, कारण तुमच्या हातामध्ये धावसंख्या कमी आहे आणि ती डिपेंड करण्याला जर तुमची जर चांगली गोलंदाजी नसेल तर नक्कीच तुम्ही बाहेर होऊ शकता. मात्र दोन्ही बाजूने अजूनही 50-50 मॅच आहे. काही घडू शकते. एका बाजूला जरी वाईट पडतो तर दुसऱ्या बाजूला गडी बाद होत गेले. प्रतिम डिलिव्हरी. यावेळी जैल सुटला जातोय. चेंडू जातो थर्डमॅन रिझनमध्ये. एक धाव मिळते. यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, ती 18वर पोचते. अजूनही 12 धावांची गरज आहे. 9 चेंडू 12 धावा. 9 मध्ये 12. 9 चेंडू 12 धावांची गरज. यांचीच आहे. यांचीच आहे ना दोघांची. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डॉट जातोय. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8 मध्ये 12. बघा 3 जर व्हाईट चेंडू पडले नसते तर नक्कीच सामन्यामध्ये जास्त रंगत आले असते. मात्र या ठिकाणी जो कंट्रोल आहे ना तो तुम्हाला ठेवावा लागेल. यावेळी अगोदरच शफल झालेत. नक्कीच हा व्हाईट चेंडू मिळणार नाही, कारण तुम्ही फार बाहेर आले होते. बघा चेंडू डॉट जातोय. 7-12. आता 7-12चा उतार आहे. जमीन कोणाच्या नावावर, हा मॅच कोणाच्या नावावर येतोय.
7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा. हा चेंडू जर व्यवस्थित हाताळला तर नक्कीच सामन्यामध्ये येऊ शकतोय. यावेळी मिस टाइम स्टॉक. पुढचं काम करायचं आहे ते यष्टिरक्षकाला. बघा 2 चेंडू डॉट खाल्ले आणि नंतर विकेट बहाल केली, म्हणजे 3 चेंडू डॉट गेलेत. षटक संपतंय तिसरं. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. तांबडवाडी संघाने तयारीत राहायचं आहे. लगेच सामना आपला खेळवण्यात येईल. या संघामध्ये जो संघ विजय होईल त्यांच्या समोर कर्णधाराने येऊन राहायचं आहे. टॉससाठी येऊन राहत आहेत, या ठिकाणी उपस्थित आहेत. सहा चेंडू आणि 12 धावांची गरज. सहा मध्ये 12 आणि बिगेट करण्याचा प्रयत्न. अचूक टप्प्यावर गोलंदाजी. 5 मध्ये 12. 2 मोठे फटके मारायचे आहेत, मात्र रोखण्याचा प्रयत्न नक्की गोलंदाज मधुकर मार्फत. 5-12. बघा लोअर स्कोरची मॅच कशी रंगतदार होताना. 5-12. यावेळी बॅक टू द बॉलर खेळून काढलेला आहे, मात्र धाव घेताना एक धाव घेते. नक्कीच चेंडू अडवताना थोडासा पाय घसरला होता, मात्र चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी होते. 4 मध्ये 11. कोण आहे तो? संकेत महेंद्र. महेंद्र नवीन गेला फलंदाज. मोठा फटका खेळावा लागेल. स्विच इटचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एकच धाव मिळते. 3 मध्ये 10. 3 चेंडू 10 धावांची गरज. आता मात्र एक मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागेल. जेवढा उशीर होईल तेवढं तुम्ही बॅकफुटला जाताय, पराभवाच्या दिशेने जाताय तुम्ही. बघा 30 धावा सुद्धा डिपेंड होऊ शकतात, मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण जर असेल ना तुमच्याकडे, तर नक्कीच 30 धावा सुद्धा डिपेंड होऊ शकतात. मात्र या ठिकाणी अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मोठा फटका आहे. चेंडू येतो लॉंग ऑन रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहजरित्या 2 धावा पूर्ण. 2 चेंडू 8 धावा. 2 मध्ये 8. धावसंख्या 22 झालेली आहे. 2 चेंडू 8 धावा. या चेंडूवर तुम्हाला षटकार मारावा लागेल. एकेरी धाव काढली तर ती तुम्ही थांबू शकता, मागे राहू शकता. मात्र या ठिकाणी कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. 8 धाव्या तुम्हाला काढाव्याच लागतील. 2 दुहेरी किंवा षटकार मारावा लागेल किंवा दोन्ही चौकार मारावे लागतील. या ठिकाणी नियम आहे, कंपल्सरी चेस आहे. 7 धावा काढून चालणार नाही. 2 चेंडू 8 धावा. तेजस समोर जातोय. बघा कालच्या दिवशी तेजस चमकले होते, आज तेजसला करामत करावी लागेल. मोठा फटका खेळला गेलेला. बघूया 4 धावा येतात काय. होय, 4 धावांसाठी आणखीन एक संधी आहे. अजून एक मोठा फटका यायला हवा. चौकार किंवा षटकार मारावा लागेल. कोण आहे? माफ करा, तेजस नाही, संकेत आहे. तेजस बाद झाला होता. संकेतला कमाल करावी लागेल. नक्कीच विलक्षण रंगण्याचा सामना. बघा लोअर स्कोरची जी मॅच आहे,
लो स्कोरची नक्कीच या ठिकाणी चांगली लढत होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातोय. एक चेंडू 4 धावांची गरज. एक मध्ये 4 आणि या ठिकाणी संपताय सामना. बघा बॅकफुटला येऊन तुम्ही मारताय चेंडूच्या रेषेत तुमचं फुटवर पदलालित्य पाहिजे तुमच्याकडे. तांबडवाडी संघ एका आलाय ना कॅप्टन. तांबडवाडी संघ आणि कोण जिंकला? गणेश इलेव्हन. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस उडवण्यासाठी. मात्र पराभूत झालेला संघ आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल तुमचा आम्ही आभार मानतोय. गणेश इलेव्हन जांभारी विरुद्ध तांबडवाडी क्रिकेट संघ. दोन संघाच्या कर्णधारामध्ये टॉस उडवला जातोय आता. मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत आहे ते नक्कीच गोल्डन स्टार गावठाणवाडी या संघाला. बघा 30 धावा डिपेंड केल्यात. वाडा बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. या अगोदर दुसऱ्या फेरीचा सामना सुद्धा असाच झाला होता. धावा डिपेंड झाल्या होत्या त्या 31 धावा 3 षटकामध्ये. यावेळी 4 षटकामध्ये 30 धावा डिपेंड केलेल्या आहेत. टॉस उडवून घ्या लगेच कमिटी.